व्हिडिओच्या सुरुवातीला मी सर्वांना नम्रपणे एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज रोजी शासनाने ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे। भविष्यामध्ये शासनाने यामध्ये काही फेरबदल केल्यास ते फेरबदलच्या अधीन हा व्हिडिओ असेल। म्हणजे आज रोजी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भविष्यात त्या गोष्टी शासन त्याच्यामध्ये काही बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं क्षेत्रीय पातळीवर काम करणारे जे कोणी महसूल सेवक म्हणजे कोतवाल असतील, पोलीस पाटील असेल, आपले तलाठी आप्पा म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी असतील, मंडळ अधिकारी असतील, मोजणी विभागाचे कर्मचारी अधिकारी असतील, तहसील कार्यालयामधले संबंधित टेबलवरचे महसूल सहाय्यक असतील, कुळ कायदा अव्वल कारकून असतील किंवा नायब तहसीलदार महोदय असतील, या सर्वांना एक मोठी संधी आहे की जेव्हापासून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सुरू झाली त्याच्या अगोदर आपल्याकडे बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता आणि याच्यामध्ये जेवढे काही गाव नमुने आपण तयार केलेले आहेत तलाठी दप्तरामध्ये किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या दप्तरामध्ये, ह्या सगळ्या दप्तरामध्ये नवीन नमुना तयार करण्याचं भाग्य आतापर्यंत आपल्याला लाभलेलं नव्हतं। तर आपण पहिल्यांदाच गाव नमुना एक तयार करत आहोत आणि मी तर असं म्हणेल की या पंधरवाड्याच्या अनुषंगाने म्हणा किंवा हे जे काही 2025चं महसूल वर्ष आहे, हे 2025चं जे महसुली वर्ष आहे हे 2025चं महसुली वर्ष हे रस्त्यांचं वर्ष म्हणून याची इतिहासात नोंद होईल आणि आपण या इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत। ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। जास्त वेळ न घेता मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ची सुरुवात करतो। तुम्ही जर बघितलं असेल की आपल्याकडे बेरार ऍक्ट आहे, सगळ्यात जुना बेरार ऍक्ट आहे आणि बेरार ऍक्टच्या प्रकरण 5 मध्ये शेतातील रस्ते आणि नकाशाबाबत उहापोह केलेला आहे। तर याचा उपयोग असा आहे की आपल्याकडे बऱ्यापैकी सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आहेत। तुम्ही जर विदर्भामध्ये सर्वे नंबरला खसरा नंबर म्हणतात आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र सर्वे नंबर म्हणतात, तर ज्या ठिकाणी सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आहेत त्या ठिकाणी शासनाने लागू असलेलं नवीन परिपत्रक लागू आहे, कारण त्या ठिकाणी तशा पद्धतीने गट नंबरचे नकाशे झालेले आहेत। परंतु कदाचित आपल्याला 1% गाव असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही की त्या गावामध्ये अजूनही सर्वे नंबरचेच उतारे सुरू आहेत, तिथे एकत्रीकरण योजनेचा अंमल व्यवस्थित झालेला नाही किंवा नकाशे जे आहेत ते नकाशे सुद्धा सर्वे नंबरचेच आहेत। तर अशा नकाशावर असणारे जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांचं मार्किंग कशा पद्धतीने असेल याचा उहापोह बेरार ऍक्टच्या प्रकरण 5 मध्ये दिलेला आहे। तर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्याच्यामध्ये जे नकाशा आहेत, हा 1 नंबर जो दिसतो आहे डॉट 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 सिंगल डॉट, तर लोकांचे जाण्या येण्यासाठी गट नंबर मधील 1 आणे पाऊल आउट म्हणजे गट नंबर मधला हा भाग आहे, गट नंबर मधील रस्ता आहे आणि तो गाव नकाशावर अशा पद्धतीने दर्शवलेला आहे। 2 नंबरचा जर तुम्ही रस्ता बघितला तर ओझे वाहणाऱ्या प्राण्यांसाठी, ओझे वाहणारे प्राणी इन द सेन्स की प्राणी म्हणजे काय की प्राणी म्हणजे ते प्राणी असतील किंवा त्या प्राण्याला माग बैलगाडी वगैरे लावलेली असेल, तर ही जी पाऊलवाट आहे ही पाऊलवाट 2 नंबरनी डॉट डॉटने दर्शवलेली आहे। 3 नंबर सर्वे नंबर मधील 5 आणे रुंदीचा एकेरी बैलगाडी रस्ता। 4 नंबर डबल डॉटेड लाईन आहे, सर्वे नंबर मधील 10 आणे रुंदीचा रस्ता आणि 5 नंबर असा आहे की हे 1, 2, 3, 4 हे रस्ते जे आहेत ते गटामधून जाणारे आहेत आणि 5 नंबरचा जो रस्ता आहे तो गटात न जाता गटाच्या हद्दीतून म्हणजे गटाच्या बांधावरून किंवा 2 गटाच्या मधून जात आहे आणि 6 नंबर आणि 7 नंबर हे जे आहेत हे रेल्वे लाईन आहेत। तर हे सगळं क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी बांधव की ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजनेचा अंमल झाला नाही आणि जिथे सर्वे नंबरचा नकाशा आहे किंवा मोजणी विभागाच्या अभिलेखामध्ये अशा प्रकारची मार्किंग आहे, तर अशा नकाशावरचे रस्ते ओळखण्यासाठी तुम्हाला नक्कीच हा जे मार्क आहेत हे उपयोगी पडणार आहेत। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। साधारणतः आपण जर रस्त्याचा इतिहास जर बघितला तर शासनाने साधारणतः 1987 मध्ये ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडी मार्ग याबाबत नकाशा अद्ययावत करण्यासाठी पहिल्यांदा एक परिपत्रक काढलं होतं आणि या परिपत्रकाच्या फार खोलामध्ये आपण जाणार नाही, कारण ॲज इट इज या परिपत्रकातल्या काही बाबी ह्या नवीन परिपत्रकामध्ये जशाला तशा घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळं हे परिपत्रक फक्त आपल्याला एक दिशानिर्देश म्हणून आहे। या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची जी लिंक आहे ती आपल्याला उपलब्ध आहे, तुम्हाला ते व्यवस्थित पाहायला मिळेल। फक्त लक्षात असू द्या की सगळ्यात अगोदर 1987 ला रस्त्याला गांभीर्याने पाहण्याची सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर याच्यानंतर शासनाने काय केलं
शासनाने साधारणतः 22 मे 2025ला शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबाराच्या इतर अधिकारामध्ये नोंद घेणे याबाबत क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत. म्हणजे काय आहे की आपले जे तहसीलदार महोदय असतात, तहसीलदार महोदय हे एकाच वेळी क्वासी ज्युडिशियल आणि ज्युडिशियल म्हणून काम करतात. क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला जर रस्ताच नसेल आणि त्याला जर नवीन रस्त्याची मागणी करायची असेल तर तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार तहसीलदार महोदयांकडे अर्ज करतो. हे महसुली तरतुदीनुसार कामकाज चालतं म्हणून त्याला क्वासी ज्युडिशियल कामकाज म्हणतात. आणि जर एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता एखाद्या शेतकऱ्यांनी जर अडवला असेल किंवा एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जर अडवलेला असेल तर अशा बाबतीमध्ये आपण मामलेदार कोर्ट अधिनियम 1906च्या कलम 5 नुसार संबंधित शेतकरी हा तहसीलदार महोदयांकडे अर्ज दाखल करतो. तर हे जे रस्ता अडवण्याच्या बाबतीमध्ये जे तहसीलदार महोदय निकाल देतात तर हे जे कामकाज आहे हे ज्युडिशियल कामकाज आहे, म्हणजे हे न्यायिक कामकाज आहे. तर या कामकाजामध्ये निकाल पारित झाल्यानंतर सुद्धा या निकालाच्या नोंदी सातबारावर घेण्याबाबत कुठल्याही प्रकारचे गाईडलाईन नव्हते आणि त्याच्यामुळे मग शासनाने याच्यामध्ये या परिपत्रकामध्ये की सातबाराच्या उताराच्या इतर अधिकारामध्ये अशा प्रकारच्या नोंदी घेण्याबद्दल आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. तर याचा फायदा असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्ती हा कलम 143 नुसार किंवा कलम 5 नुसार तहसीलदार महोदयांकडे अर्ज करतो. अर्ज केल्यानंतर काय होतं की तहसीलदार महोदय रस्ता मंजूर करतात. कालांतराने त्याच्यावर अपील होतं, अपिलामध्ये सुद्धा तो रस्ता मंजूर होतो किंवा काही केसमध्ये दिवाणी कोर्टामध्ये किंवा मामलेदार कोर्टच्या तरतुदीनुसार हायकोर्टामध्ये सुद्धा तो निकाल कायम होतो आणि रस्ता सुद्धा मोकळा होतो. परंतु त्या रस्त्याची नोंद नसल्यामुळे आणि त्या जमिनीचा धारक बदलल्यामुळं जो कोणी नवीन धारक तयार होतो त्याला मात्र पूर्वीचा ज्याच्या शेतातून रस्ता अडवलेला आहे किंवा रस्ता मोकळा करून दिलेला आहे तो अडथळा तयार होतो आणि पूर्वीच निकाल दिलेला असताना सुद्धा नवीन केस तयार होते आणि मग तहसीलदार महोदयांना सुद्धा विनाकारण ती केस एंटरटेन करावी लागते. त्याच्यामध्ये पूर्वीचा आदेश आल्यानंतर तो दावा निकालीच निघतो. परंतु अशा प्रकारे फक्त सातबाराच्या इतर अधिकारामध्ये नोंद नसल्यामुळे ही जी काही कायदेशीर अनियमितता तयार होते ही अनियमितता तयार होऊ नये आणि खरेदी देणार आणि घेणार यांना आपल्या शेतातला कुठला रस्ता आहे याची स्पष्ट कल्पना यावी म्हणून शासनाने 22 मे 2025ला हे परिपत्रक काढलेलं आहे. आता या परिपत्रकाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की यामध्ये जेवढे काही निकाल आतापर्यंत तहसीलदार महोदयांनी दिलेले आहेत या सगळे निकाल जर कायम झालेले असतील तर अशा निकालाची नोंद वादी आणि प्रतिवादी यांच्या सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेणं हे बंधनकारक आहे. तर हे जे व्हिडिओ जो कुणी ऐकत असतील तर संबंधित शेतकरी यांचा निकाल जर कायम झालेला असेल तर ते संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे आपल्या निकालाची प्रत देऊन अर्ज करू शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. या परिपत्रकाबद्दल बाकीच्या गोष्टीचा अनुभव मी करणार नाही. त्याच्यानंतर शासनाने ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग यांना या रस्त्यांचं सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याच्या बाबतीमध्ये 29 ऑगस्ट 2025ला एक परिपत्रक काढलेलं आहे आणि हे एकदम सुंदर परिपत्रक आहे. याच्यामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेले रस्ते, नकाशावर अस्तित्वात नसलेले रस्ते, मामलेदाराने किंवा तहसीलदाराने मोकळे केलेले रस्ते, नवीन मंजूर केलेले रस्ते या सगळ्या रस्त्यांची आपल्याला यादी तयार करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे याच्याबद्दल आता आपण पाहू. ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला गाव नकाशावर उपलब्ध असलेले रस्त्यांचे प्रकार, गाव नकाशावर उपलब्ध असलेले रस्त्याच्या प्रकारामध्ये साधारणतः ग्रामीण रस्ते एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे आणि हद्दीचे ग्रामीण रस्ते एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे असे 2 प्रकारचे रस्ते आपल्याकडे अवेलेबल असतात. पहिल्यांदा आपण या 2 रस्त्याचाच ऊहापोह बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्रामीण रस्ते आहेत किंवा हद्दीचे ग्रामीण रस्ते आहेत हे 2 रस्ते हे कुठल्याही गट नंबरचा भाग नाहीत, म्हणजे ते कुठल्याही गटातून किंवा कुठल्याही सर्वे नंबरमधून जात नाहीत. आता तुम्हाला जर नकाशामध्ये जर हे रस्ते बघायचे असतील तर आपण नकाशा एक पाहू. यावल तालुक्यामध्ये मनवेल नावाचं गाव आहे. या मनवेल गावाचा हा नकाशा इथं तुम्हाला दिसत असेल. या नकाशामध्ये तुम्ही जर व्यवस्थित हा नकाशा झूम करून बघितला तर पहा, मी आता झूम करतोय. हा नकाशा जर झूम करून बघितला तर हा पहा, हा भरीव रस्ता दिसतोय तुम्हाला. हा जो मी मार्क करतोय हा भरीव रस्ता दिसतोय. हा भरीव रस्ता जो आहे हा ग्रामीण रस्ता किंवा हद्दीचा ग्रामीण रस्ता आहे, बरोबर.
हे लक्षात घ्या. भरीव रस्ता म्हणजे हा रस्ता एक सलग आहे, डबल डॉटेड आहे, आणि हे जे डॉट आहेत हे डिस्कंटिन्यू आहेत, म्हणजे कंटिन्यू आहेत, कुठंही डिस्कंटिन्यू झालेले नाहीत. तर अशा प्रकारचे रस्ते हे 2 गट नंबरच्या मधून गेलेले आहेत. हे कुठल्याही गट नंबरचा भाग आहे नाहीत. आणि हे जे नकाशावर रस्ते आहेत, हे नकाशावर रस्ते आपल्याला आता मार्क करायचे आहेत. हा झाला सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण गाडी मार्ग, पोट खराब एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे. ग्रामीण गाडी मार्ग, पोट खराब एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे. आता हे रस्ते गाव नकाशामध्ये कसे दिसतात बघा. आता तुम्ही जर हा रस्ता बघितला तर या रस्त्यामध्ये ही तुटकशी, थोडंसं झूम करतो मी, हा रस्ता गट नंबर 195 पासून पुढे जो आहे तो कंटिन्यू आहे, म्हणजे तो ग्रामीण रस्ता किंवा हद्दीचा ग्रामीण रस्ता आहे. परंतु तो रस्ता हा ज्या शिवावरून चालू होतो तो गट नंबर 195 आणि गट नंबर 199, गट नंबर 200च्या मधून गेलेला आहे, आणि तो डिस्कंटिन्यू आहे, पिवळ्या रंगाने दर्शवलेला आहे. तर तो गाडीचा मार्ग आहे आणि तो गटामधून जात आहे. म्हणजे काय आहे, तो ग्रामीण गाडी मार्ग आहे आणि तो एका गावावरून दुसऱ्या गावात जात आहे. लक्षात घ्या. म्हणजे जे कोणी क्षेत्रीय स्तरावर काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी असतील, महसूल सेवक असतील, पोलीस पाटील असतील, यांनी हे लक्षात घ्यावं की हा रस्त्याचं वर्गीकरण करताना आपल्याला कुठला रस्ता कसा घ्यायचा आहे. हा 195चा उत्तर दक्षिण उत्तर हा जो रस्ता चालू होतोय गट नंबर 195 मधून, तो कंटिन्यू आहे, तो ग्रामीण हद्दीचा रस्ता आहे. परंतु या शिवपासून 195च्या मध्येपर्यंत जाणारा 200 आणि 199 मधून जाणारा जो रस्ता आहे तो डिस्कंटिन्यू रस्ता आहे, तो गटामधून जाणारा रस्ता आहे, तो मात्र गाडी मार्ग आहे. त्याच्यानंतर ग्रामीण पायमार्ग, पोट खराब एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे. आता आपल्याला हे नकाशावर पाहिल्याशिवाय समजणार नाही पायमार्ग कसा दर्शवलेला आहे. आता पहा, साधारणतः तुम्ही जर गावठाणाकडे गेले, कुठल्याही गावाच्या गावठाणाकडे जर तुम्ही गेले तर आता बघा, हे गावाचं आपण गावठाण शोधू. हे बघा, हे गावाचं गावठाण दिसतंय, हे गावाचं गावठाण आहे. या गावाच्या गावठाणाच्या आजूबाजूला जास्तीत जास्त पायमार्ग असण्याची शक्यता नाकार देत नाही. आता हा गट नंबर 112 आहे आणि हा गट नंबर 228 आहे. या गट नंबर 228च्या कोपऱ्यातून गट नंबर 112 पर्यंत जाणारा जो रस्ता आहे, हा डॉटेड रेड कलरचा जो रस्ता दिसतो, हा रेड कलरचा रस्ता आहे, हा पायमार्ग आहे. आता एक लक्षात घ्या, ही त्यावेळेची परिस्थिती होती. एखाद्या वेळेस जिथं पायमार्ग आहे तिथं बैलगाडीचा मार्ग किंवा मोठा रस्ता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंपरेने हा ग्रामीण जो पाय रस्ता आहे तो गाडी मार्ग होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्याच्यामुळे आज रोजी तो जरी ग्रामीण पायमार्ग दिसत असला तरी तुम्ही जेव्हा स्थळनिरीक्षण पाहणी करणार आहे आणि तुम्हाला जर तो स्थळनिरीक्षण पाहणीमध्ये ग्रामीण गाडी मार्ग दिसत असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला त्याचा उल्लेख ग्रामीण गाडी मार्ग म्हणूनच करायचा आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. हा विषय लक्षात आलेला असेल तर आपण पुढे जाऊ. आता हे सगळे रस्त्याचे प्रकार 1, 2, 3, 4 तुम्ही मार्क केले. आता 5वा मार्ग आहे, म्हणजे हे नकाशावर असणारे रस्ते आहेत. 1, 2, 3, 4 हे जे रस्ते आहेत हे नकाशावर असणारे रस्ते आहेत. आणि 5 नंबरचा जो रस्ता आहे, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडी मार्ग, हिथं मात्र आपल्याला भरपूर काम करायचं आहे. शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडी मार्ग याच्या नोंदी मूळ जमाबंदीच्या वेळी सदरचे रस्ते अस्तित्वात नसल्यामुळे त्यांचे संरक्षण झालेले नाही. त्याच्यामुळे सदर रस्त्याच्या नोंदी मूळ भूमापन नकाशात नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, साधारणतः आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1971-72च्या आसपास एकत्रीकरण योजना लागू झाली आणि त्याच्यानंतर नकाशे तयार झाले. आणि या नकाशामध्ये त्यावेळेच्या परिस्थितीनुसार जर रस्ते नसतील तर हे रस्ते या नकाशावर असण्याची शक्यता नाही. परंतु निव्वळ नकाशावर रस्ते नाहीत म्हणून आपल्याला ते रस्ते घ्यायचे नाहीत असं नाही. तर मग नकाशावर नसणारे असले कुठले कुठले रस्ते असतात? उदाहरणार्थ, एखाद्याचा शेतातून दुसऱ्याचा रस्ता जात आहे आणि तो रस्ता परंपरेने चालू आहे आणि आज रोजी तो अस्तित्वात आहे, बरोबर. तो रस्ता जर अस्तित्वात आहे आणि आपल्याला तो शिवार फेरीमध्ये दिसला किंवा संबंधित शेतकऱ्यांनी आपल्याकडे जर अर्ज केला तर आपल्याला तो रस्ता सुद्धा घेणं बंधनकारक आहे. परंतु एखाद्याच्या रस्त्यावर जर अतिक्रमण झालं, म्हणजे तो रस्ता जर त्याचा अडवलेला दिसून येत आहे आणि तो रस्ता जर अडवलेला असेल तर अशा केसमध्ये मात्र संबंधित जे शेतकरी धारक आहेत यांनी तहसीलदारांकडे मामलेदार कोर्ट अधिनियम 1906च्या कलम 5 नुसार, मामलेदार कोर्ट अधिनियम 1906च्या
कलम 5 नुसार केस दाखल करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचा रस्ता जर अडवलेला असेल आणि तो वैयक्तिक रस्ता असेल, एखाद्याचा रस्ता दुसऱ्या शेतकऱ्याने अडवलेला असेल, तर त्या बाबतीत तुम्हाला मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 कलम 5 नुसार रस्त्याची मागणी करण्यासाठी तहसीलदार महोदयाकडे अर्ज करता येईल. आणि याच्याबद्दल ज्यावेळेस आपण परिशिष्ट बनवणार आहे किंवा आपण हे ग्रामसभेपुढे ठेवणार आहे याचा मी उल्लेख करणार आहे. परंतु 5 नंबरमध्ये असे काही रस्ते आहेत की तहसीलदार महोदयांनी मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 कलम 5 नुसार आदेश पारित केलेला आहे आणि सदरचा आदेश आज रोजी कायम आहे, किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 नुसार आदेश पारित केलेला आहे आणि सदरचा आदेश कायम आहे. सदरच्या आदेशाच्या नोंदी गाव नमुना सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेतलेल्या नाहीत, परंतु सदरचा आदेश कायम आहे. आणि सदरचा आदेश कायम असताना जे संबंधित शेतकरी आहेत, या संबंधित शेतकऱ्यांनी त्याची नोंद गाव नमुना सातबारा करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज देणं हे त्यांचं काम आहे. हा झाला एक विषय. ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये ही मोहीम सुरू होणार आहे, तर तुमचे संबंधित गावचे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत ते जाहीर दौंडी देणार आहेत, जाहीर नोटीस देणार आहेत. तर तुम्ही तो रस्त्याचा जो आदेश आहे, तो रस्त्याचा आदेश संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे देणं बंधनकारक आहे. आता जे ग्राम महसूल अधिकारी आहेत यांना हे आदेश शोधण्यासाठी एक टॅक्ट आहे, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या गुगलला जा किंवा तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल त्या ब्राउझरला जा. तिथं तुम्ही इक्विजे टाईप करा. इक्विजे टाईप केल्यानंतर तुम्ही इक्विजेला जाणार. तुम्ही इक्विजेला गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र करा. नंतर डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करा. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. आता आपला जळगाव जिल्हा आहे, हा जळगाव जिल्हा आपण सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथं इक्विजे नावाचं जे आहे त्याच्यामध्ये केस स्टेटस, केस बोर्ड, केस जजमेंट आणि केस सर्च हे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये केस जजमेंटमध्ये जा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, याच्यामध्ये संबंधित तहसील निवडा. आपण तहसील ऑफिस यावल निवडू. सिलेक्ट ऑप्शन तहसीलदार यावल, बरोबर. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑप्शन. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर या ब्राउझरमध्ये इक्विजे साईटवर 2015 पासून 2025 पर्यंत संबंधित तहसीलदारांनी जे काही निकाल दिलेले आहेत, कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार दिलेले असेल किंवा मामलेदार कोर्ट अधिनियमच्या तरतुदीनुसार दिलेले असेल किंवा MLRCच्या कलम 143च्या तरतुदीनुसार दिलेले असेल, असे सगळे निकाल आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण एक एक निकाल बघायचा आहे आणि हा निकाल अपलोड करून घ्यायचा आहे. आता जे कोणी ग्राम महसूल अधिकारी आहेत, एक मंडळ अधिकारी जो असतो, एक मंडळ अधिकाऱ्याच्या अंडर साधारणतः 5 ते 6 ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी असतात. यांना जर ह्याच्यामध्ये जेवढे अवेलेबल निकाल आहेत, हे सगळे निकाल जर आपल्याला प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 तयार करायचं आहे रस्त्याचं, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की तुमच्या प्रत्येक तलाठ्याला 2-2, 3-3 वर्ष वाटून द्यायचे आणि याच्यामध्ये फक्त जे रस्त्याचे निकाल मंजूर झालेले आहेत, हे मंजूर झालेले निकाल जे आहेत, हे मंजूर झालेले निकाल डाउनलोड करून तुमच्या मंडळाचा डेटा इथं तयार होणार आहे. आता 2015 पासून इक्विजेचे निकाल दिसतात, काही ठिकाणी ते 2012 पासून दिसतात, तो विषय आपला गौण आहे. परंतु एक लक्षात घ्या की याच्या अगोदर म्हणजे इक्विजे प्रणाली येण्याच्या अगोदर सुद्धा रस्त्याच्या केसेस आपल्याकडे चालूच होत्या आणि याच्या अगोदर सुद्धा एखाद्याचा जर निकाल झाला असेल आणि एखाद्या शेतकरी बांधवाकडे जर असा निकाल असेल तर त्यांनी त्याची सर्टिफाईड कॉपी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे द्यायची आहे, जेणेकरून त्यांच्या सातबाराच्या इतर अधिकारामध्ये सुद्धा त्याची नोंद होईल आणि त्या जो गाव नमुना 1 आपण तयार करत आहोत त्या गाव नमुना 1 मध्ये सुद्धा त्याची नोंद होईल. तर हे जे इक्विजे ॲप आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल अशी मी आशा करतो. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचंय. आता हे तुम्ही रस्त्याचे प्रकार बघितले, 1, 2, 3, 4, 5 कसे शोधायचे हे सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर आता ग्रामस्तरावर रस्त्यांची यादी तयार करणे. आता ग्रामस्तरावर रस्त्यांची यादी तयार करणे म्हणजे काय, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय रस्ता आराखडा समिती आपण तयार केलेली आहे आणि या रस्ता आराखडा समितीमध्ये संबंधित गावाचे ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कोतवाल, पोलीस पाटील आणि मोजणी विभागाचे जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील किंवा काही ठिकाणी मंडळ अधिकारी असतील यांची एक समिती आहे. हे काय करणार, ह्या समितीमध्ये तुम्ही जो नकाशा बघितला, ह्या नकाशावर प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये आपल्याला नोंदी घ्यायच्या आहेत. आता प्रपत्र 1 मध्ये नकाशावर नोंद असलेले वापरातील तसेच अतिक्रमण झालेले सर्व रस्त्याची नोंद प्रपत्र 1 मध्ये येईल आणि प्रपत्र 2 मध्ये जे आपण 5 नंबरचे रस्ते बघितलेले आहेत की जे नकाशामध्ये नाहीत परंतु आज रोजी अस्तित्वात आहेत,
किंवा तहसीलदार महोदयांनी किंवा सक्षम न्यायाधिकरणाने काही ठिकाणी दिवाणी न्यायालयात सुद्धा दावा दाखल केलेला असू शकतो. अशा केसमध्ये सुद्धा रस्ते दिलेले असतील. तर अशा सगळ्या नोंदी आपल्याला प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये घ्यायच्या आहेत. प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये घेतलेल्या नोंदी आपण कशा पद्धतीने घ्यायचा आहे हा एक नमुना सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे पहा आता, हे प्रपत्र 1 आहे. गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते. महसुली गावाचे नाव मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. अनुक्रमांक 1 शेतरस्त्याचं नाव तपशील. ग्रामीण रस्ते एका गावावरून दुसऱ्या गावात जाणारे. गट नंबर 195 ते 222 223 उत्तर दक्षिण रस्ता. आता हाच रस्ता आपण नकाशावर पाहू. कुठला रस्ता घेतलाय बघा. हा गट नंबर 195 इथून सुरू होतोय रस्ता. हा अगोदरचा जो रस्ता आहे तो सर्वे नंबर मधला रस्ता आहे, परंतु हा जो रस्ता इथून सुरू होतोय हा उत्तर दक्षिण. नकाशाची वरची बाजू उत्तर, खालची दक्षिण, इकडची पूर्व आणि इकडची पश्चिम. हा गट नंबर 195 पासून सुरू होऊन तो डायरेक्ट कुठपर्यंत आहे, तो डायरेक्ट गट नंबर 222 223 पर्यंत. अशा प्रकारची मार्किंग आपल्याला करायची आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे गट नंबर 195च्या पूर्व बाजूला असणारे गट नंबर आणि पश्चिम बाजूला असणारे सगळे गट नंबर, हे सगळे गट नंबर समाविष्ट असणाऱ्या गट नंबर मध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता नकाशावरील नोंद कोणत्या प्रकारची आहे, नकाशावर असणाऱ्या नोंदीचे आपण ABC वर्गीकरण केलेलं आहे. आता A प्रकारची नोंद आहे म्हणजे काय आहे की हा ग्रामीण गाडी मार्ग आहे, म्हणजे हा संबंधित गट नंबरचा भाग नाही म्हणून आपण त्याला A नंबर दिलेला आहे. अतिक्रमण असल्यास थोडक्यात तपशील. आता इथं अतिक्रमण आहे किंवा नाही आहे हे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणानंतर आपल्याला कळणार आहे, परंतु आज रोजी आपण नमुना तयार करताना आपण स्थळ निरीक्षणाला जाण्याच्या अगोदर किंवा ग्रामसभेला ठेवण्याच्या अगोदर आपलं कच्चं प्रपत्र तरी आपल्याकडे तयार पाहिजे. रस्त्याची अंदाजित लांबी आणि लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, अशा प्रकारे हा नमुना आपल्याला तयार करायचा आहे. तर लक्षात घ्या की हा नमुना तयार केल्यानंतर, हा सगळा नमुना तयार करण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही नकाशावरून रस्ते घेतले परंतु तुमच्याकडे प्रपत्र 2 मधले रस्ते आलेले नाहीत, अशा केसमध्ये आपल्याला काय करायचंय, आता आपण नवीन अभिलेख तयार करण्याची तरतूद पाहूया. तुम्ही जर बघितलं महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद विभाग तयार करणे सुव्यवस्थित ठेवणे नियम 1971, याच्यामध्ये नियम 4 आहे. नियम 4 मध्ये कोणत्याही गावातील जमिनीच्या संबंधीमध्ये कोणताही अधिकार अभिलेख नसेल, म्हणजे आतापर्यंत आपल्या कुठल्याही गावामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामधल्या कुठल्याही गावामध्ये रस्त्यासंबंधी अधिकार अभिलेख अस्तित्वात होता का, गाव नमुन्यामध्ये नव्हता. तो निस्तारपत्रक आणि वाजिबुल अर्जाच्या स्वरूपामध्ये अवेलेबल होता, परंतु आपण गाव नमुन्याच्या स्वरूपामध्ये तो तयार करत आहेत. म्हणून MLRCच्या तरतुदीनुसार जर कुठल्याही गावामध्ये पहिल्यांदा एखादा अधिकार अभिलेख तयार होत असेल आणि आपल्या गावामध्ये गाव नमुना हा पहिल्यांदा तयार होत आहे, म्हणून त्या संबंधित गावाच्या तलाठ्याने म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याने नमुना 2 मध्ये नोटीस दिली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला प्रपत्र 2 मधली माहिती तयार जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला ती मिळत नसेल तर संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांनी आपल्याला दौंडीमध्ये अशा प्रकारे उल्लेख करायचा आहे. तमाम शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की महसूल पंधरवाड्यामध्ये आपल्या गावातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडी मार्ग या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना क्रमांक देणे व गाव नमुना 1 मध्ये नोंदी घेण्याबाबत ग्राम रस्ता आराखडा समितीमार्फत कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने गाव नकाशात असलेले रस्ते व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार व मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 नुसार आदेश पारित झालेले रस्ते यांची यादी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात प्रपत्र 1 व प्रपत्र 2 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे लक्षात घ्या तुमच्याकडे जो अवेलेबल गाव नकाशा आहे त्या गाव नकाशामध्ये असलेले रस्ते आणि तुमच्याकडे युकेच्या साईटवरून तुम्ही तुमच्या मंडळाधिकाऱ्यांनी जे तुम्हाला गाव वाटून दिलंय त्या गाव वाटून दिलेल्या अनुषंगाने तुमच्या मंडळामध्ये प्रत्येक गावामध्ये आदेश पारित झालेले सगळे रस्ते यांची यादी तुमच्याकडे आहे. परंतु 2012 2013 किंवा युकेजे प्रणाली येण्याच्या अगोदर असणारे रस्ते जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्हाला त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे आणि मग
सदरच्या दौंडीद्वारे तमाम शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की गाव नकाशावर उपलब्ध नसून सध्या वापरात असलेले तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 व मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 नुसार आदेश पारित झालेले रस्ते यांची माहिती आवश्यक त्या पुराव्यासह ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करायचे आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, जे कोणी शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे जर 1999चा रस्त्याचा निकाल असेल आणि त्याची नोंद जर 7/12 झालेली नसेल तर असा आदेश सुद्धा आपल्याला तहसीलदार आपलं ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. हा झाला एक विषय. दुसरा विषय, एखादा रस्ता नकाशावर अवेलेबल नाही परंतु तो पारंपरिक रस्ता झालाय, पारंपरेने चालतो आहे, आज रोजी ती वहिवाट सुरू आहे आणि त्याची नोंद जर आपल्याला घ्यायची असेल तर त्याची नोंद घेण्यासाठी सुद्धा आपल्याला ती नोंद 7/12 होणार नाही, परंतु ती नोंद आपल्याला गाव नमुना 1 मध्ये घेण्यासाठी उद्या भविष्यामध्ये त्या रस्त्यावर जर कोणी अडथळा तयार केला, अतिक्रमण केलं तर तो रस्ता आपल्याला रेकॉर्डवर येण्यासाठी सुद्धा त्या रस्त्याचे फोटो वगैरे घेऊन संबंधित शेतकऱ्यांनी सुद्धा त्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्राम महसूल रस्ता आराखडा समितीला द्यायची आहे. अशा प्रकारची दवंडी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी द्यायची आहे. आणि मग त्याच्या खाली जी नमुन्यामध्ये नोटीस आहे, नमुना 2 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख तयार करण्यामधला जो नमुना 2 नियम 4.1 आहे, त्याच्यामध्ये जी जाहीर नोटीस दिलेली आहे की या गावामध्ये पहिल्यांदाच अधिकार अभिलेख म्हणजे गाव नमुना 1 आपण पहिल्यांदाच तयार करत आहोत आणि त्या अनुषंगाने माहिती गोळा करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण लोकांना आवाहन करत आहोत की तुम्ही जी काही तुमच्याकडे माहिती आहे ती माहिती तुम्ही द्या. म्हणजे आपण नवीन नमुना तयार करत असल्यामुळे ही नोटीस देणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आपल्या गावामध्ये अशी दौंडी आणि अशी नोटीस दिल्यानंतर जे शेतकरी बांधव आपली माहिती पुरवणं हे सुद्धा त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. म्हणजे हे सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे. फक्त ग्राम महसूल आराखडा समिती, रस्ता आराखडा समिती काम करणार असंच नाही, तर जो कोणी शेतकरी आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. हा झाला एक विषय. अशा प्रकारे तुमचं प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 तयार झालं. तुम्ही नोटीस दिल्यानंतर तुमच्याकडे जे काही लोकांनी अर्ज केले, आदेश दिले, त्या नोंदी तुम्ही प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये घेतल्या. प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये तुम्ही नोंदी घेतल्यानंतर तुम्हाला जिथं आवश्यक असेल तिथं संबंधित शेतकऱ्यांचे परिपूर्ण नाव, 7/12 उतारा, फेरफार नोंदी सगळं त्याच्यामध्ये जोडायचं आहे. आणि गावनिहाय रस्त्याची तुमचं परिशिष्ट 1 प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 व्यवस्थित तयार झालं. तुम्ही सगळ्या लोकांना व्यवस्थित आवाहन केलेलं आहे आणि मग ही रस्त्याची जी प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये झालेली जी यादी आहे, ही यादी आपल्याला ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या माहितीसाठी द्यायची. म्हणजे ग्रामसभेमध्ये ह्या तयार झालेल्या यादीचं आपल्याला जाहीर वाचन करायचं आहे. कुठलंही काम करत असताना बऱ्याच वेळेस असं होतं की आपण तयार केलेली यादीच्या अनुषंगाने काही लोक आपल्याकडे उशिरा अप्रोच होणार, म्हणजे त्या लोकांना माहीत नसेल किंवा काही लोक बाहेर गावाला राहत असतील आणि मग ग्रामसभेमध्ये अचानक तुमच्या पुढे एखादा माणूस एखादा अर्ज घेऊन येईल आणि आपल्याला त्या अर्जाची सुद्धा दखल घ्यायची आहे. कारण हे सगळे अर्ज हे कच्चे आहेत, ते फायनल अभिलेख झालेले नाहीत, त्याच्यावर अजून आपल्याला काम करायचं आहे. आणि ही तयार झालेली यादी जी आहे, ही तयार झालेली अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह आपल्याला काय करायचं आहे, तहसीलदार यांच्याकडे सादर करायची आहे. आता ही यादी तहसीलदार महोदय यांच्याकडे सादर करण्याच्या अगोदर तयार झालेली जी यादी आहे, ह्या सगळ्या यादीचं आपल्याला स्थळ निरीक्षण करायचं आहे. स्थानिक नागरिकांसह म्हणजे शिवार फेरी आयोजित करायची. शिवार फेरी आयोजित करत असताना गाव नकाशावरचे रस्ते तर आपल्याला पाहिजेच आहेत. कलम 143 कलम 5 नुसार आदेश पारित झालेले रस्ते सुद्धा पाहिजे आहेत. लोकांनी आपल्याला सजेस्ट केलेले रस्ते सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत. आणि हे सगळं पाहत असताना आपण जो गाव नमुना तयार केलेला आहे, या गाव नमुन्यामध्ये जिथपासून तो रस्ता सुरू होतो आणि जिथं तो संपतो त्या रस्त्याचे अक्षांश आणि रेखांश, म्हणजे भविष्यामध्ये काय आहे की आपण नमुना तयार करत असताना आता आपण ई प्रणालीमध्ये काम करतो, आपण डिजिटल युगात काम करतो आणि परत परत आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. किंवा त्या रस्त्याबाबत भविष्यामध्ये काही वाद तयार झाला किंवा एखादा दावा तयार झाला, कुणी तो रस्ता अडवला, तर आपल्याला त्याच्यामध्ये शंका राहणार नाही. म्हणून जिथपासून तो रस्ता तयार होतो तिथला अक्षांश रेखांश आणि जिथं तो रस्ता संपतो तिथला अक्षांश रेखांश हे सुद्धा टाकणं कंपल्सरी आहे. इथं मी घेतलेलं नाही पण ते टाकणं कंपल्सरी आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. हे टाकणं कंपल्सरी याच्यासाठी आहे की भविष्यामध्ये मोजणी विभागाचा एखादा कर्मचारी जेव्हा तिथं येईल किंवा नवीन त्या गावावरचा ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी जेव्हा बदलून जाईल तेव्हा त्या ठिकाणी जायला किंवा तहसीलदार महोदयांना त्या रस्त्याबाबत, त्या गटाच्या रस्त्याबाबतच जर वाद उपस्थित झाला तर तुमच्याकडे अक्षांश रेखांश असतील, तो एक कन्क्लुजिव्ह पुरावा असेल, त्याच्यामुळे अक्षांश रेखांश घेणं सुद्धा इथं बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं
की तुम्ही प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये यादी तयार केली. यादी तयार केल्यानंतर त्या सगळ्यांचं स्थळ निरीक्षण केलं. त्या सगळ्यांचं स्थळ निरीक्षण केल्यानंतर त्याचे 7/12 फेरफार नोंदी, शेतकऱ्यांचं परिपूर्ण नाव याची यादी तयार केली. याची यादी तयार केल्यानंतर तुम्ही स्थळ निरीक्षण केलं. स्थळ निरीक्षण केल्यानंतर तुम्ही स्थळ निरीक्षण म्हणजे शिवार फेरी केली. शिवार फेरी करताना फक्त फोटो काढणे हे आपलं काम नाही. आपल्याला शिवार फेरी करताना संबंधित मी सांगितल्याप्रमाणे अक्षांश रेकॉर्ड घेणं आहे, GPS नोट कॅममध्ये फोटो काढणं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तो रस्ता अस्तित्वात आहे किंवा नाही आहे, तो अस्तित्वात असो किंवा नसो, आपल्याला त्याचा पंचनामा करून घ्यायचा आहे. आणि त्या रस्त्याचा लाभ मिळणारे जे कोणी शेतकरी आहेत, एक सामूहिक जबाब आपल्याला त्या घ्यायचा आहे. म्हणजे त्या रस्त्याचा पंचनामा, तो सामूहिक जबाब, 7/12 उतारा, शेतकऱ्यांचे परिपूर्ण नाव आणि फेरफार नोंदी, अशा प्रकारचा परिपूर्ण प्रस्ताव आपल्याला, आणि ग्रामसभेचा आपण जी ग्रामसभा घेतली आहे तो ग्रामसभेचा ठराव, आणि वर तुमचा अहवाल राहील, म्हणजे ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांचा वर अहवाल राहील. हा सगळा परिपूर्ण झालेला डॉक्युमेंट आपल्याला तहसीलदार महोदयांकडे अहवालाच्या स्वरूपामध्ये द्यायचा आहे. आता तहसीलदार महोदयांकडे हा अहवाल आल्यानंतर तहसीलदार महोदय काय करणार आहेत, ग्रामसभेमध्ये मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर यादीमध्ये गाव नकाशात नसलेले व अतिक्रमत रस्त्यांची यादी बघा. आता तहसीलदार महोदय हे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे कुठले रस्ते देणार आहेत हे सुद्धा या परिपत्रकामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. गाव नकाशामध्ये नसलेले किंवा अतिक्रमत रस्त्यांची यादी, जे रस्ते गाव नकाशामध्ये नाहीत किंवा गाव नकाशामध्ये असतील पण अतिक्रमण आहे, अशा रस्त्यांची यादी, म्हणजे एखाद्या गावाचा परिशिष्ट प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 तहसीलदार कार्यालयामध्ये आल्यानंतर तहसीलदार कार्यालय फक्त त्याच्यामध्ये अतिक्रमण असलेले आणि गाव नकाशात नसलेल्या रस्त्यांचीच यादी ही उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला देईल. उपअधीक्षक भूमी अभिलेख काय करणार, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय या रस्त्यांचं सीमांकन करेल. सीमांकन करताना रस्त्याची सध्याची उपलब्धता आणि नकाशावरील त्यांची मूळ जागा विचारात घेतली जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमण रस्त्याबाबत करावयाची कारवाई. आता बघा, जे रस्ते गाव नकाशावर नाही, आता इथं भूमी अभिलेख विभागाचं काम संपल्यानंतर आता परत आपल्याला काय काम आहे ते बघू. गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमत रस्त्याबाबत करावयाची कारवाई. तहसीलदार यांच्या मार्फत ग्रामसभेकडून प्राप्त यादीच्या अनुषंगाने गाव नकाशा, सीमांकन अहवाल, 7/12 फेरफार नोंदी, ग्रामसभा ठराव यांचा संदर्भ घेऊन प्रत्यक्ष पाहणी करतील व अतिक्रमत रस्त्याबाबत अतिक्रमण निष्कासन करण्याबाबत संबंधितांना उपलब्ध तरतुदीनुसार नोटिसांची बजावणी करतील. म्हणजे लक्षात घ्या, ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे की जो रस्ता अडवलेला आहे आणि तो रस्ताचा प्रस्ताव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीमांकन करून तहसीलदार कार्यालयामध्ये आल्यानंतर तहसीलदार महोदय काय करणार की अतिक्रमत रस्ते निष्कासित करताना मामलेदार न्यायालय अधिनियम 1906च्या कलम 5च्या तरतुदीच्या अनुषंगाने सदर प्रस्तावामध्ये वादी आणि प्रतिवादी जे असतील त्यांना नोटिसा बजावतील, त्यांची सुनावणी करतील आणि अशी सुनावणी संबंधित मंडळाधिकारी कार्यालय किंवा तहसील ऑफिसमध्ये घेतली जाईल आणि मग ह्याच्यामध्ये आदेश पारित होईल. एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी रस्त्याची अतिक्रमण रस्त्याची केस सुरू झाली तर तो दावा वगळता आपल्याला इतर काम करण्यास कुठलाही प्रताव राहणार नाही. म्हणजे एखाद्या रस्त्याचा वाद सुरू झाला म्हणून त्या पूर्ण गावाचं काम थांबणारे असं होणार नाही. ते जेव्हा तहसीलदार आदेश पारित करतील किंवा त्याच्यावर अपील होईल, अपीलला तो निर्णय काय मिळेल त्याच्यानंतर तो गाव नमुना 1 मध्ये त्याची नोंद घेणं, परिशिष्ट 1 मध्ये, परिशिष्ट 2 मध्ये जिथं आवश्यक असेल त्याची नोंद घेणं हे बंधनकारकच असणार आहे. परंतु फक्त अशा रस्त्यामुळं आपलं जे चालू काम आहे, जे सुरू झालेलं काम आहे, हे सुरू झालेलं काम आपलं थांबणार नाही. हे इतर सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता हे सगळं झालं, या सगळ्या प्रोसिजर झाल्या, असं आपण गृहीत धरलं किंवा अतिक्रमण रस्त्याची केस झाली किंवा त्याचा निकाल पण लागला किंवा लागला नाही आणि उर्वरित रस्त्याचा परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 आपल्याकडे तयार आहे. तर हे सगळं जे आहे याचा आपल्याला गाव नमुना 1 फ तयार करायचा आहे. गाव नमुना 1 फ तयार करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला प्रपत्र फ दिलेला आहे, प्रपत्र 3 दिलेलं आहे. गाव नमुना 1 फ तयार करण्यासाठी प्रपत्र 3 गेलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ते प्रपत्र 3 बघूया, नेमकं गाव नमुना 1 फ काय आहे बघा. गाव नमुना 1 फ गावातील रस्त्यांची नोंद होई. प्रपत्र 3 तुम्ही परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये जे रस्ते घेतलेले आहेत त्याचे इथं भाग, भाग ब, भाग क, भाग ड आणि भागीन, भाग फ या 6 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. गाव नकाशावर नोंदी असलेल्या रस्त्याची नोंद होईल. भागामध्ये कुठले रस्ते येतील,
जे हद्दीचे ग्रामीण रस्ते आहेत म्हणजे कंटिन्यू ज्या लाईन आहेत ते रस्ते भाग अ मध्ये येतील. भाग ब मध्ये ग्रामीण गाडी मार्ग आणि पायमार्ग म्हणजे ज्या डॉटेड लाईन आहेत आणि पायवाट आहेत हे रस्ते भाग ब मध्ये येतील. भाग क मध्ये निस्तार पत्रकातील रस्त्यांच्या नोंदीची नोंद होईल. आपल्या गावामध्ये निस्तार पत्रक आणि वाजिब उल अर्जामध्ये ज्या काही रस्त्याच्या नोंदी आहेत त्या रस्त्याच्या नोंदी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये परिशिष्ट 2 मध्ये घ्यायच्या आहेत. आणि त्या परिशिष्ट 2 मध्ये त्याचं स्थळ निरीक्षण झाल्यानंतर त्या जर कायम झालेल्या असतील तर आपल्याला त्या भाग क मध्ये घ्यायच्या आहेत. भाग ड आणि भाग ई मध्ये आपल्याला मामलेदार कोर्ट म्हणजे तहसीलदारांनी जे आदेश पारित केलेले रस्ते आहेत ते घ्यायचे आहेत. आणि भाग प मध्ये जे रस्ते नकाशावर नाहीत परंतु आज रोजी वहिवाट सुरू आहे असे रस्ते भाग फ मध्ये घ्यायचे आहेत. हे रस्ते तयार करताना आपल्याला कॉलम 1 ते 9 भरायचे आहेत. 1 नंबरच्या कॉलम मध्ये साधारणतः हा नमुना तयार करताना तुम्हाला भाग मध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे पहिल्यांदा घ्या. भाग मध्ये म्हणजे मध्येच ते डिस्कंटिन्यू करू नका. कॉलम नंबर 2 मध्ये सडका रस्ते व पायवाटांचा तपशील म्हणजे परिशिष्ट 1 मध्ये तुम्ही जे नाव दिलेलं आहे ते जशाला तसं कॉपी करायचं आहे आणि रस्त्यांचा संकेतांक सुद्धा इथं लिहायचा आहे. रस्त्याचा संकेतांक कसा द्यायचा आहे आपण ते वर पाहू. त्याच्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर, तपशील इथं समाविष्ट असणारे सगळे गट नंबर द्यायचे आहेत. रुंदी, रस्त्याची रुंदी द्यायची आहे. रस्त्याची दिशा, सक्षम अधिकारी, जर तो रस्ता गाव नकाशावर असेल तर गाव नकाशावर उपलब्ध आहे असं लिहायचं आहे. तो जर दिवाणी न्यायालयाने दिलेला असेल तर दिवाणी न्यायालयाचा आदेश क्रमांक टाकायचा आहे. आणि तहसीलदार महोदयाने जर आदेश दिलेला असेल तर तहसीलदार महोदयांचा आदेश क्रमांक इथं टाकायचा आहे. आणि आदेशामध्ये ज्या काही अटी आणि शर्ती असतील त्या अटी आणि शर्ती 7 नंबरच्या कॉलम मध्ये टाकायच्या आहे. शक्यतो रस्त्याला मुदत आणि कालावधी नसते परंतु समजा एखादे कंडिशनल जर असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही कंडिशन टाकली असेल, मुदत दिलेली असेल तर ती मुदत आपल्याला कॉलम नंबर 8 मध्ये टाकायची आहे. आणि शेरा कोष्टकी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काही टाका नका टाका पण एक काळजीपूर्वक मी सगळ्यांना सांगतो की शेरा कोष्टकी आपल्याला अक्षांश आणि रेखांश टाकणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये अक्षांश आणि रेखांश टाकल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये अडचण येणार नाही. हा नमुना तयार करताना या नमुन्यामध्ये आपण ज्या ज्या एंट्री केलेल्या आहेत याचा सगळा प्रस्ताव आपल्याला प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 तुमच्या पंचनामा, जबाब, ग्रामसभेचा ठराव आणि संबंधित रस्त्यांचे नोटकॅममधील GPS फोटो याच्या सकट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा हा अधिकार अभिलेख तयार करतोय. आता बघा, एकदा तुम्ही हा अधिकार अभिलेख तयार केल्यानंतर हा डायरेक्ट फायनल होणार नाही हे पण लक्षात घ्या. हा अधिकार अभिलेख तयार केल्यानंतर आपल्याला परत हा कच्चा अभिलेख झाला, हा कच्चा अभिलेख आपल्याला परत गावामध्ये प्रसिद्ध करायचा आहे. आणि तो गावामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर परत त्याच्यावरचा हरकती येणार आहेत. त्या हरकतीचं आपल्याला परत निराकरण करायचं आहे. परत एखाद्याचा रस्ता जर आपल्याला सुटलेला असेल तर तो परत रस्त्यासाठी आपल्याला परत तीच कार्यपद्धती परत अवलंबायची आहे. आणि एकदा सगळ्या हरकती निराकरण झाल्यानंतर आपल्याला तो अंतिम जो गाव नमुना 1 आहे किंवा रस्त्याची नोंदवही आहे ती अंतिम होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण संकेतांक क्रमांक बघू. आता पहा, संकेतांक क्रमांक. आता हे जे ABCD जे वर्गीकरण दिलेलं आहे, ABCD, A म्हणजे डबल लाईन, B म्हणजे डबल डॉटेड लाईन, C म्हणजे सिंगल डॉटेड लाईन, मी तुम्हाला नकाशावर दाखवलेले आहे. D म्हणजे वापरात आहेत परंतु नकाशावर नमूद नाहीत. म्हणजे हे वापरात आहेत परंतु नकाशावर नमूद नाहीत म्हणजे आज रोजी वहिवाटीत असलेले किंवा कलम 143 आणि कलम 5 मध्ये दिलेले रस्ते. आणि E म्हणजे शिव रस्ते आणि पानंद रस्ते. हे ABCD हे वर्गीकरण सगळ्याला समजलेलं असेल. आता आपल्याला संकेतांक क्रमांक जो द्यायचा आहे, आता हा आपला जळगाव जिल्हा आहे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी संकेतांक क्रमांक इथं दिलेला आहे. तुम्ही जर संकेतांक क्रमांक जर व्यवस्थित पाहिला, इथं परिशिष्ट मध्ये दिलेले आहेत सगळे संकेतांक क्रमांक. हे तुम्हाला मुद्दामून दाखवतोय. नंदुरबार जिल्ह्यासाठी 1 नंबर आहे, धुळे जिल्ह्यासाठी 2 नंबर आहे, जळगाव जिल्ह्यासाठी 3 नंबर आहे. म्हणजे हे जे संकेतांक क्रमांक आहे हा संकेतांक क्रमांक आपल्याला 1 नंबरला येणार आहे. बरोबर, 1 नंबरला संकेतांक. आता आपला जळगाव जिल्हा आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याचा संकेतांक क्रमांक 3 आहे. तालुक्याचा संकेतांक क्रमांक हा विभागीय आयुक्त जे आहेत म्हणजे आपले माननीय विभागीय आयुक्त साहेब आहेत यांच्या मान्यतेने तालुक्याला क्रमांक दिले जातील. त्याच्यानंतर गावाला जे क्रमांक द्यायचे आहेत, गावाला जे क्रमांक आहेत हे गावाला क्रमांक आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अनुमतीने किंवा यांच्या परवानगीने आपल्याला गावाला क्रमांक दिले जाणार आहेत. आणि रस्त्याला क्रमांक आपला जो तुमची जी सिरियल आहे गाव नमुना 1 मध्ये त्या क्रमांकाने तुम्ही रस्त्याला क्रमांक देणार आहात. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो क्रमांक आहे
हा एक कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स राहणार आहे भविष्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा रस्ता अडवला. आणि सुदैवाने मी तुम्हाला सांगतो की रस्त्याच्या बाबतीमध्ये एवढ्या सगळ्या तक्रारी सुरू असताना अशा प्रकारचं शासनाने एक सुंदर परिपत्रक काढून भविष्यामध्ये वादच होणार नाही अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट तयार करण्याचं मोठं भाग्य म्हणजे मोठी संधी आपल्याला दिलेली आहे. कारण याच्यामध्ये एखादा रस्ता नमूद झाला आणि भविष्यामध्ये जर तो रस्ता अडवला तर तो रस्ता अस्तित्वात होता किंवा नव्हता याचा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट जर काय असेल तर तुमचं प्रपत्र अ आणि प्रपत्र 2, प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 आणि तुमचा गाव नमुना 1 फ असेल तर हे सगळ्यात महत्त्वाचं हित आहे. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या समित्या आहेत. या समितीच्या जास्त खोलामध्ये मी काही जाणार नाही, तालुकास्तरीय समिती वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं काम आहे. आता नकाशाची अवेलेबिलिटी जे क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत, तुमचं काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट जर तुमच्याकडे जर असेल तर तो तुमचा गाव नकाशा आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेस गाव नकाशा तुटलेला फाटलेला असतो. तर बऱ्याच साईडवर नकाशे आपल्याकडे अवेलेबल आहेत, काही साईडवर नकाशे अवेलेबल नाहीत. म्हणजे नकाशे अवेलेबल आहेत परंतु त्या नकाशावर रस्ते मार्क केलेले नाहीत. म्हणून तुम्ही कुठल्या ऑथेंटिक साईटवरून नकाशा डाउनलोड केलेला आहे आणि जर तो नकाशा तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुमच्या तहसीलदार महोदयांच्या मार्फत उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधून ज्याच्यावर रस्त्याची नोंद आहे असा ऑथेंटिक नकाशा अवेलेबल करून नंतरच त्याच्यावर काम सुरू करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला कुठून तरी एखादा झेरॉक्समधून नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशावर रस्तेच नाहीत आणि म्हणून माझ्या गाव नकाशावर रस्तेच नाहीत आणि म्हणून माझं कामच नाही, अशा प्रकारे आपल्याला करता येणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक लँडेड